महाराष्ट्र आणि बातमी आहे पुण्यातून। पुण्यात खासदार निलंबनाविरोधात सुप्रिया गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। केंद्र सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठला असल्याचा आरोप सुप्रिया गटाने केंद्र सरकारवर केला। लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारांचं निलंबन करण्यात आलं। विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं। लोकसभेत आणि राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आता खासदारांवर निर्बंधही लावण्यात आलेले आहेत। तसं परिपत्रक लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलंय। आता या विरोधात सुप्रिया गट आक्रमक भूमिका घेताना दिसतोय। केंद्र सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठला असल्याचा आरोप सुप्रिया गटाने केलाय। की नहीं चलेगी, खानाशाही नहीं चलेगी। अरे मोदी हटाओ, देश बचाओ। अरे मोदी हटाओ, देश बचाओ। अरे मोदी हटाओ, देश बचाओ। अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यात खासदार निलंबनाविरोधात सुप्रिया गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या प्रकारे संसदेवरती हल्ला झाल्यानंतर अनेक खासदारांचं निलंबन जे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर काल जे ते पुण्याच्या आणि म्हणजे पुण्याच्या बारामती जवळ असणाऱ्या मतदारसंघातले खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे जे की शिरूर मतदारसंघातले आहेत त्यांच्या निलंबनानंतर पुण्यातील सुळे गट जो आहे तो चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आज सकाळी पुण्यातील वारजे माळवाडी परिसरामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जमीत या सगळ्याचा निषेध केलेला पाहायला मिळाला। मोदी सरकार हे काम सध्या हुकुमशहाप्रमाणे करते अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या सगळ्यांनी केलेला पाहायला मिळाला। प्रशांत जगताप जे की शहराध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा करत या ठिकाणी जमले होते आणि या सगळ्या निलंबनाच्या कारवाईवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो असंतोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला। खासदारांचे निलंबन करून केंद्र सरकारने जो आहे तो हुकुमशहाचा कळस गाठलाय अशा प्रकारचा आरोप देखील या सगळ्यांनी यावेळी केलेला आहे। लोकशाहीची हत्या या सरकारच्या काळामध्ये होती अशा प्रकारचा देखील आरोप राष्ट्रवादीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी यावेळी केलेला पाहायला मिळाला। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुण्यात खासदार निलंबनाविरोधात सुप्रिया गट आक्रमक भूमिका घेताना दिसलाय। केंद्र सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठला असल्याचा आरोप सुप्रिया गटाने केंद्र सरकारवर केलेला आहे। त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधूनही खासदारांना या दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेतूनही खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच निषेधार्थ आता सुप्रिया गटाकडून आरोप करण्यात येतोय, आंदोलन करण्यात आलंय।